ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महत्वाची बातमी सुरुवातीलाच मराठा संघटनांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संघटनेसंदर्भातली ही मोठी बातमी आहे। सारथी संस्थेला स्वायत्तता बहाल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सारथी संस्थेला निधी खर्चाची आणि कर्मचारी भरतीची मोकळीक पुन्हा एकदा मिळणार आहे। 21 नोव्हेंबर 2019 ला सारथीची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती। या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचा इशारा देखील दिलेला होता। निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देत आहेत। निलेश, नम्रता, तत्कालीन जे अधिकारी होते गुप्ता नावाचे, त्यांना हे स्वायत्तता कुठेतरी थांबवली होती जे आणि त्यानंतर मराठा समाजामध्ये या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये मोठा उद्रेक होता। ज्या पद्धतीने आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर व्हावा या पद्धतीने सारथीचा देखील निर्णय लागावा अशी मागणी होती। आणि गेल्या मागच्या काही दिवसांमधले जर आपण परिस्थिती पाहिली तर या जवळपास मोर्चे आणि ज्या सभा होत होत्या त्याच्यामध्ये सारथी संदर्भात प्रामुख्याने उल्लेख होत होता। संभाजीराजेंना स्वतः पुण्यामध्ये जाऊन सारथीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन देखील केलं होतं आणि ती स्वायत्तता बहाल करा अशी मागणी केली होती। एक दबावगट मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होता आणि त्यानंतर आता या पार्श्वभूमीवर सरकारने जो घेतलेला निर्णय हा मराठा समाजासाठी नक्कीच दिलासादायक आहे। याचा फायदा मराठा समाजातील अनेक मुलांना होणार आहेत। मागील काही दिवसांपासून त्यांच्या शिष्यवृत्ती अडकल्या होत्या, शिक्षणासाठी त्यांना अडचणी निर्माण होत होत्या। या संपूर्ण अनुषंगाने जर विचार केला तर मराठा समाजासाठी हा खूप मोठा निर्णय आहे, दिलासा देणारा निर्णय आहे। नम्रता, निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल।